गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. माझा नमस्कार. अशा प्रकारे आजची सकाळ झालेली आहे. तर माझं दररोजच्या प्रमाणे नित्य नेहमीचे काम चालू झाले. सडा रांगोळी, तुम्ही बघा किती सुंदर आज तर मी रांगोळी काढत आहे. तुम्ही पण शिका. ज्या कोणत्या सुनावाला, मुलींना, लेकींना, आयांना, मावशींना रांगोळी येत नसेल, छोटी आणि स्वीट दररोज मी रांगोळी, नवनवीन रांगोळी काढत असते. कधी तेच तेच काढत असते. जसं जमल तसं मी माझं घर सजवते बघा. असं नाही मला कोणाशी शर्यत करायची नाही किंवा कोणासोबत मला शर्यत पण लावायची नाही. पण घर कसं सजवता येईल ह्याच्याकडे माझे खूप लक्ष असतं. मला सुंदर सुशोभित घर ठेवायला, सडा रांगोळी करायला खूप आवडतं. आणि बायाचं लक्षण म्हणलं तरी चालेल, लक्ष्मीचं लक्षण म्हणलं तरी चालेल, की ज्या बाई दररोज उठून सकाळी लवकर पहाटे सडा रांगोळी करते, तिच्या पायामध्ये, तिच्या हातामध्ये लक्ष्मी असते बरं का. तुम्ही सुद्धा अनुभवलेला असेल. खेड्यामध्ये पूर्वी माझी आजी सकाळी 6ला उठून सडा रांगोळी, पहाटे 5ला उठून तर माझी आई सडा रांगोळी करायची. चला आपण 6ला तरी करूया. मग आंघोळ करून वरती आले. आंघोळ करून आले तर पार्थ आलेला होता. पार्थ हा माझ्या भाचीचा मुलगा आहे. पार्थ खूप प्रेमळ, अगदी मनमिळाऊ आहे. पार्थ पुण्याला एज्युकेशनला असतो. पार्थ एक्झाम झाल्यामुळे लातूरला आलेला आहे. आल्या आल्या मला भेटायला आलेली कृपा. खूप दिवस झाले पार्थला भेटून. मस्तपैकी मी आणि पार्थ चहा घेत होतो. तर पार्थ मला बोलला की मामी हे ब्लॅक टी का घेता तुम्ही, काय आहे? तर मी सांगितलं की हा ब्लॅक कॉफी आहे, मी दररोज घेते. मग ब्लॅक कॉफी पार्थसोबत झाल्याच्या नंतर मंजूचा फोन आला की चल आपण आज सुट्टी आहे भाऊजीला. आणि त्यात सोने पे सुहागा माझी मैत्रीण आलेली आहे. ही सुरेखा पुणेकर आहेत आणि हे भाऊजी आहेत. सुरेखा पुण्यावरून आलेली आहे आम्हा सगळ्यांना भेटायला. पण सुरेखाचं माहेर आणि सासर लातूरच आहे बरं का. पण ते नोकरीच्या निमित्त पुण्याला गेले आणि तिकडंच शटल झाले. अशा प्रकारे त्यांनी तिकडंच राहतात. मग आम्ही नाश्ता केल्याच्या नंतर आमच्या लातूरचा नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही भाऊजीला खूप आग्रह केला. का तर ते खूप म्हणजे हेल्थविषयी कॉन्शियस असतात बरं का. दोघंही नवरा बायको चहा पित नाहीत. पण कधीतरी चिटिंग करायला काय प्रॉब्लेम आहे. यशनी जाऊन मस्तपैकी हट्टानं आणि आग्रहानं सुंदरपैकी असा चहा आणलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे असे चहा देतात का? आमच्याकडे खूप सुंदर अप्रतिम चहा मिळतो लातूरमध्ये. हे भाऊजीला आग्रह केला. पण भाऊजी म्हणाले की मी अर्धाच घेतो. आम्ही म्हटलं तुम्ही एक वेळेस पिऊन तर बघा आमचा चहा लातूरचा. आम्ही आमचा म्हणत होतो पण ते लातूरचेच आहेत बरं का. मी म्हणलं आपल्या लातूरचा चहा पिऊन बघा. मी खूप आग्रह केला मंजूला चहा पिण्यासाठी आणि भाऊजीला पण. पण दोघांनीही सांगितलं की असं म्हणजे थोडं सेन्सिटिव्ह भाग आहे तो. मंजूची सासूबाई वारल्या गेले 4 वर्षापूर्वी. तेव्हा त्यांनी कमिटमेंट केली की आमच्या इकडं घरातली कोणी व्यक्ती वारली की 1 वर्षासाठी चहा, दूध, कॉफी असं काहीतरी सोडतात त्यांना आवडणारं. म्हणून ह्या दोघा नवरा बायकोनं अजन्म चहा प्यायचा नाही असं व्रत घेतलेलं आहे. तुम्ही पण असं व्रत घ्या नक्की. आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक केला. स्वयंपाक करत असताना उगीच डोक्यात विचार आला की खूप दिवस झालं काहीतरी वेगळं खाऊन, म्हणून मी आज ठरवलं की मलिदा करायचा. तुमच्याकडे काय म्हणतात तो या प्रकाराला मला कमेंट करून सांगायची बरं का. कारण मी आमच्याकडे ह्या गोष्टीला मलिदा म्हणतात. आपल्या गरम गरम चपात्या, हे अशी गरम गरम चपाती घ्यायची, अशी आणखीन एकदा लाटून घ्यायची म्हणजे थोडी ती मऊ होती. आणि जर ऑलरेडी मऊ असेल तर काही हरकत नाही. अशा प्रकारे चपाती आणखीन एकदा भाजलेली चपाती लाटून घ्यायची. हा गूळ आणि अशी चपाती चुरून घ्यायची. कोणी कोणी ह्याला चुरमा पण म्हणतात बरं का. पण आम्ही ह्याला पर्सनली काय म्हणते माहिती आहे ना, सांगा बरं कमेंटमध्ये तुम्ही. मलिदा म्हणते. तर अशा प्रकारे मी मलिदा केलेला तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही जरूर ही रेसिपी पहा मी कसं करते काय नाही. अगोदर 2 चपात्या मी गुळामध्ये अशा छानपैकी चुरून घेतल्या. एकजीव करून घ्यायच्या. तूप टाकायचं, थोडं मस्त साजूक तूप टाकायचं. तूप टाकलं ना मऊपणा पण येतो आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही ह्या पद्धतीचा एकदा मलिदा करून बघा. आणि हे चूर्ण झाल्याच्या नंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि हलक्या 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 हातानं फिरवायला चालू करायचं. आणि अजून तरी वाटलं तुम्हाला, मला वाटलं की तूप थोडं आहे त्या निमित्ताने, असं तर लेकरं तूप खात नाहीत म्हणून मी जास्तीचंच तूप टाकलं थोडं. आणि अशा प्रकारे मी मिक्सरला हळू 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 असं फिरून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे मिक्सर किती मी म्हणजे एकदम
झिरो पॉईंटवरती फिरवायचं बंद करायचं, फिरवायचं बंद करायचं. अशा प्रकारे मी मलिदा असा फिरवत आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर मलिदा माझा झालेला आहे. हे पहा, बघा अतिशय एकदम मऊ मऊ. लहान लेकरं जर जेवण करत नसतील किंवा अशक्त असतील किंवा पौष्टिक आहार म्हणून हा साधा मलिदा समजू नका बरं का. अतिशय पौष्टिक अन्नी हा हेल्थसाठी आणि लहान लेकरांसाठी, लहानापासून 1 वर्षाच्या लेकरापासून हा मलिदा 100 वर्षाच्या माणसापर्यंत हेल्दी आहे. हेल्दी फूड म्हणलं तरी चालेल. तुम्ही एक वेळेस माझा अनुभव घेऊन बघा. हा एकतर गूळ आहे विथ चपाती, तूप, ह्याच्यामुळं खूप हेल्दी आहे. मी केला, पण मला ना माझ्या मैयाराणीला खाऊ घातल्याशिवाय करमत नाही बघा. मग गुणू आली तेवढ्यात. गुणू आल्याच्या नंतर गुणू म्हणली की माऊ चल ग बाजारात, आपल्याला गोलाईत जायचंय. एक शेल आलाय तिथं खूप छान छान वस्तू आहेत म्हणली. बरं चला आता लेकराचा हट्ट म्हणून हे पहा मी गोलाईत शेलमध्ये आलेली आहे. मस्त छोट्या छोट्या वस्तू होत्या लहान लेकराच्या. आता हा टप, हे छोटं भांड्याचं टोपलं, हे म्हणलं चला छोटे छोटे भांडे पालते घालायला होईल. हा ट्रे, पण ट्रे काही क्वालिटी मला आवडली नाही म्हणून मी काही तो ट्रे घेतला नाही. अशा प्रकारे आम्ही खूप फिरलो. आणि हे हात आहे बरं का खाजवायचा हात बघा. तुम्हाला जर हाताने आपला हात पोहोचू शकत नाही तिथं हा पोहोचू शकतो म्हणून तो खाजवायचा हात घेतला. खेळणी हे पहा तुम्ही बघू शकता. लहान लेकरासाठी एवढी सुंदर खेळणी बघा. वाघ, सिंह, हत्ती, बापरे खूप सुंदर इथे खेळणी होती. पण माझ्या घरी लहान लेकरू नाही, कारण माझ्या पोराचं अजून लग्न व्हायचं आहे म्हणून मी लहान लेकराची खेळणी काही घेतली नाही. तिथून थोडं पुढे आले तर हे बापरे साप, सेम सापासारखा साप. मी तर पहिल्यांदा भिलीच. ती म्हणली की माऊ नाही ग हे डुप्लिकेट आहेत बघ हातात धरून. म्हणून हा हातात धरून साप बघितला. हे पहा लहान लेकराची खेळणी. काय करणार हो, पण माझ्याकडे लहान बाळ नाही. माझ्या यशचं लग्न झालं आणि माझ्या यशचे लेकरं झाले ना, नक्की मी खूप खेळणी घेईन. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तिथून मग आम्ही घरी निघालो. मी आणि गुनू गाडीवरती घरी निघालो. आणि हे आमच्या लातूरचं उड्डाण पूल. वरती खूप गर्दी होती. 6 वाजलेले होते. म्हटलं चला पुलाच्या खालून जाऊया. मस्त मज्जा येते बरं का पुलाच्या खालून जायला. पण एक मूर्ख मुलं ना ओरडतात पुलाखाली आले की वाव कऊ करून, कोण शिट्टी घालते, कोण काय घालते. आता ज्याचा त्याचा बुद्धीचा भाग आहे, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. पण मला ते आवडत नाही. करू नये असं. बायलेकी वगैरे जातात. मग तिथून आम्ही आमच्या घराजवळ शिवशंकर पाणीपुरीवाला दादा आहे. इतकं गोड बोलतात ना दोघं भाऊ. पाणीपुरी चालवतात. अप्रतिम पाणीपुरी, गरम गरम पाणीपुरी. सगळीकडे पाणीपुरी थंड असते ना हो. हां, तुमच्या गावात पण थंड पाणीपुरी आहे ना, पण माझ्या लातूरमध्ये एवढी गरम पाणीपुरी असती. मी गुणून पाणीपुरी खाल्ली. मग यशला फोन केला, यश पण आला. यश म्हणला की नाही मला पाणीपुरी नको, मला भेळ खायचं आहे. ठीक आहे म्हणलं, त्याच्यासाठी भेळ सांगितलं. आणि हे पहा कसा मस्तपैकी माझा वाघ भेळ खातोय. वाव, सो नाईस, व्हेरी व्हेरी नाईस. आणि अशा प्रकारे यश म्हणला नाही 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 आता मी पाणीपुरी पण खाणार आहे. म्हणल्याच्यानंतर आणखीन एक पाणीपुरी सांगितली. पण ही बघा माझा हिरो कसा आहे, पाणीपुरी कसं खातोय, पाणीपुरीमध्ये भेळ घालतोय. आणि अशा प्रकारे पाणीपुरी खाणार माझा वाघ. अप्रतिम सोन आहे बरं का माझं हे. माझा यश फार गोड आहे आणि त्याच्यामुळं त्याचा प्रत्येक हट्ट मी पूर्ण करते. अशा प्रकारे मी गुणून पाणीपुरी खाल्लो. दादा हसत होता. तिथून पाणीपुरी खाऊन मारुतीला गेलो. मारुतीला आज शनिवार आहे. दिवा लावला. मारुतीचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे आम्ही